पहिल्या दिवशी एक धक्कादायक बाब समोर आली आणि जी तुमच्या सगळ्यांच्याही ती बाब निदर्शनास आली असेल। आपलं सभागृह विधानसभा विधान परिषद हे नेहमी परंपरेने चालतं। जे आतमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की विधानसभेची जो गालीचा आहे तो लाल असतो, वरचा गालीचा हिरवा असतो। 50 वर्ष 1960 साली महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून तेव्हापासून ती परंपरा चालत आलेली आहे। आपल्या सगळ्या पासेस जे सरकार विधिमंडळ वगैरे सगळे इश्यू करतात त्याच्यावरती नेहमी अशोक स्तंभ असायचं। बघा तुमचे पासेस तपासून बघा, सगळ्यांचे पासेस याच्या पूर्वीचे पासेस जर जमा करून ठेवले असतील तर सगळे तपासून बघा, सगळ्यावरती अशोक स्तंभ आहे। पीएच्या पासवरती अशोक स्तंभ आहे, जे प्रेक्षक येतात त्यांच्या पासवरती अशोक स्तंभ आहेत, अगदी जे अनसाइन्ड लेटर हेड ज्याच्यावर कोणाचं नाव नाही असे लेटर हेड जे विधान परिषदेमध्ये सभेमध्ये आम्ही जिथे बसतो त्याच्या खाली ठेवलेले असतात त्याच्यावरती देखील अशोक स्तंभ असतो। हा अशोक स्तंभच गायब झाला। काही दिवसापूर्वी या सरकारने एक जाहिरात दिली होती, सगळ्या पेपरला फ्रंट पेज मोठी जाहिरात दिली होती। हे बघा, हा आता तुम्ही तुमचे जुने सगळे पासेस तपासून बघा, इथे मध्ये अशोक स्तंभ असायचा। अशोक स्तंभ या राष्ट्राची ओळख आहे, त्याला एक संविधानिक अर्थ आहे, त्याला एक घटनात्मक अर्थ आहे, तो शिक्का आहे तुमच्या अस्तित्वाचा। मी सांगत होतो जो इमर्जन्सीचा काय त्यांनी साजरा केला असं जे काय केलं ते तिथे महाराष्ट्र राज्य शासनाची जाहिरात आली। दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या जाहिरातीतनं पण अशोक स्तंभ काढून टाकला होता आणि त्या जाहिरातीत सेंगॉल होता। सेंगॉल हे कसल्याचं प्रतिनिधी आहे तर सेंगॉल हे भारत जेव्हा ब्रिटिशर सोडून गेले, अंग्रेज जेव्हा सोडून गेले तेव्हा जाताना लॉर्ड माउंटबॅटन यांनी ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून तो सेंगॉल जो एका सोनाऱ्यांनी बनवला होता बेंगलुरूमध्ये म्हणजे दाक्षिणात्य राज्यांमध्ये, तो सेंगॉल ते प्रतीक ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून नेहरूजींच्या हातात दिलं। पण नेहरूजींनी ते स्वतःच्या केबिनमध्ये नाही नेलं, त्यांनी केबिनमध्ये अशोक स्तंभच ठेवला। आज तो अशोक स्तंभ हलवण्याचं काम या दुष्ट सरकारने केलं आहे। अशोक स्तंभ ही ओळख आहे देशाची, महाराष्ट्राची। उद्या सभागृहात जिथे अध्यक्ष बसतात त्याच्यावरती अशोक स्तंभ आहे, काढून टाकतील। तेव्हा आमची ओळख पुसण्याचं काम हे सरकार करतंय, त्याचा आम्ही निषेध पण करतोय। पण ही चुकीची प्रथा आणि चुकीची परंपराला सुरुवात होतीये। ते तुम्हाला देखील एक ओळख होती अशोक स्तंभाची, तुमच्याही ओळखीवरती चुना लावण्याचं काम केलंय। आपण सगळ्यांनी मिळून अशोक स्तंभ परत मिळण्यासाठी ही लढाई लढली पाहिजे। काही दिवसांपूर्वी राजभवनात देखील खरं तर आणीबाणीच्या विरोधात कार्यक्रम झाला। राजभवनाच्या सगळ्या बॅनरवरती देखील त्यावेळेस सेंगॉल चिन्हाचा वापर करण्यात आलेला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या कार्यक्रमाला नाही, असं आहे की आपल्याला जनसामान्यांना समजावून सांगावं लागेल सेंगॉल आहे काय। जेव्हा भारताला सोडून ब्रिटिशर निघून गेले तेव्हा जाताना ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून त्यांनी सेंगॉल जे एक सोन्याचा दांडका आहे ती तुमची ओळख नाही आहे। अशोक स्तंभ ही तुमची ओळख आहे, त्याला काही अर्थ आहे। 3 सिंहाची निशाणी हे अर्थपूर्ण निशाणी आहे, ही संविधानावरती आहे। तुम्हाला संविधानिक मान्यता मिळते, हे संविधानाची जागा आहे, हे संविधानाचं देऊळ आहे, हे जनमानसाचं प्रतीक आहे। त्या प्रतीकावरती चुना पुसण्याचं काम जर हे करणार असतील तर त्याला विरोध करावाच लागेल। हे हळूहळू तुमच्या सगळ्या ओळखीवरती आक्रमण करतायत आणि हे संविधानावरचंच आक्रमण आहे। महाराष्ट्र